नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. आपण सुरुवात करतो आता क्षणाला, आणि ही ब्रेकिंग न्यूज अशी आहे की परिवहन मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे. एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ते त्यांची भेट घेत आहेत आणि संपाचा प्रस्ताव जो आहे, म्हणजे आतापर्यंत चर्चेच्या 2 फेऱ्या झालेल्या आहेत. या बैठकीनंतर तो प्रस्ताव जो आहे तो मुख्यमंत्र्यांसमोर ते सादर करतील. नेमकं काय ठरलं याबद्दलची माहिती देतील. आणि ही माहिती देण्याकरताच परिवहन मंत्री अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठ आणि मानेच्या दुखण्यावरती एक शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे, त्यामुळे ते अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात आणि तिथेच जाऊन ते त्यांची भेट घेतील. बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, काय माहिती याबद्दल? मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबतली महत्त्वाची बैठक जी आहे ती संपलेली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत या बैठकीला होते. अर्थमंत्र्यांसोबत बैठक संपलेली आहे. एसटी कर्मचारी संघटनांसोबत जी बैठकीत चर्चा झालेली आहे त्याचा पूर्ण अहवाल, त्यांचा नवीन प्रस्ताव आहे तो अर्थमंत्र्यांना सांगण्यात आला. आणि त्यानंतर मंजुरीनंतर आता अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवण्यासाठी थेट एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील ते चर्चा करणार आहेत. त्यांना पूर्ण प्रस्ताव जो नवीन तयार करण्यात आलेला आहे तो कळवण्यात येणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहामध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये एसटी संप जो गेले 3 ते 3.5 आठवडे चालू होता, संपूर्ण महाराष्ट्राची जनजीवन जे आहे त्यामुळे काहीसं विस्कळीत झालं. तो विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातलं ते पुन्हा एकदा रुळावरती आणण्यासाठी, पुन्हा रस्त्यावरती आणण्यासाठी एक सकारात्मक भूमिका जी आहे ती राज्य सरकारने मांडली. आणि त्या संदर्भात मोठी घोषणा जी आहे संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषदेमध्ये होणार आहे. या एकूण वेगवान घडामोडी ज्या आहेत त्या आज आणि काल ज्या आहेत ते संपूर्ण पडद्यामागून चालू होत्या. त्यामध्ये कुठेतरी आता राज्य सरकारला यश येताना दिसत आहे. एसटी कर्मचारी संघटना, ज्या विविध एसटी कर्मचारी संघटना आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास 27 ते 28 या सर्व संघटना आहेत, त्या सर्व संघटनांना विश्वासात घेऊन त्यांना एक विश्वास वाटेल असा अंतरिम प्रस्ताव जो आहे तो त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेला आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आता पूर्ण केलेल्याच आहेत. त्याचबरोबर ज्या तांत्रिक अडचणी असलेला विशेषतः विलिनीकरणाचा जो प्रस्ताव आहे तो देखील पूर्ण कसा करण्यात येईल या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा जी आहे झालेली आहे. आणि त्या संदर्भात विलिनीकरणासंदर्भात जो प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव देखील एसटी कर्मचाऱ्यांना जवळपास पटवण्यामध्ये किंवा त्यांना विश्वासात घेण्यामध्ये राज्य सरकार, परिवहन मंत्रालय हे यशस्वी झालेले आहे. आणि त्याचमुळे पडद्यामागच्या एकापाठोपाठ एक गाठीभेटी सुरू झालेली आहेत. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांना देखील हा पूर्ण प्रस्ताव जो आहे तो सांगण्यात आलेला आहे. त्यांना पूर्ण आर्थिक जे भार उचलावा लागणार त्या संदर्भात देखील अधिक माहिती जी आहे ती दिली गेलेली आहे. आणि त्यानंतर आता अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी थेट एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे पोहोचत आहेत. त्यांना संपूर्ण अहवाल कळवण्यात येईल. त्यांना पूर्ण प्रस्ताव जो आहे नवीन जो तयार करण्यात आला तो कळवण्यात येईल. आणि त्यानंतर मंजुरीनंतर ही अधिकृत पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे, ज्यामध्ये महत्त्वाची निर्णायक घोषणा जी आहे ती होऊ शकते. संप मिटल्यात जवळपास जमा आहे असं एकूण सूत्रांकडून सांगण्यात येतं. फक्त त्याची अधिकृत घोषणा जी आहे ती होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर ही अधिकृत घोषणा थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहामध्ये होणार आहे. आणि या बैठकीला, या पत्रकार परिषदेला एसटी कर्मचारी संघटनांचे जे प्रतिनिधी शिष्टमंडळ आहे ते देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे. उदय, तशा या वेगवेगळ्या संघटना एकत्रित येऊन या चर्चेमध्ये त्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. कळीचा मुद्दा यातला असा होता की जो प्रस्ताव जो आहे तो मांडला जातोय, म्हणजे पहिल्या फेरीत आणि दुसऱ्या फेरीत, तो एकमताने सगळ्यांनी मंजूर करणं, त्याशिवाय हा संप मिटणं कठीण होतं. त्याच्यावर त्यांचं एकमत झालंय का? अगदी बरोबर, हाच प्रश्न होता. कारण एकमत होत नव्हतं किंवा नाही का पारदर्शकपणे जो प्रस्ताव आहे तो एसटी कर्मचारी संघटनांसमोर मांडला जात नव्हता. कारण गेले 3 आठवडे एसटी कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून, त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी म्हणून गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आणि सदाभाऊ खोत हे सरकारशी चर्चा करत होते. मात्र सरकारशी चर्चा केल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन त्यांना कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती जी आहे ती पारदर्शकपणे सांगण्यात येत नव्हती. हा जो कच्चा दुवा आहे
तो आता कुठेतरी मोडण्यात आलेला आहे आणि थेट एसटी कर्मचारी संघटना जे आहेत ज्यांचा विश्वास आहे असे कारण परिवहन मंत्रालयाने थेट एसटी कर्मचाऱ्यांनाच विचारलं की तुमचा नेमका कुठल्या संघटनांवरती विश्वास आहे, कारण 27 ते 28 विविध संघटना आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या, यांच्यापैकी आम्ही नेमकी कोणाशी चर्चा करावी या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब हे स्वतः थेट माध्यमांसमोर देखील येऊन विचारत होते की आम्ही नेमकी चर्चा कोणाशी करावी, कारण जे एसटी कर्मचाऱ्यांचा ज्यांच्यावरती विश्वास आहे त्या संघटनेने आमच्याशी समोर यावं आणि आम्ही थेट त्यांची चर्चा करावी अशी मागणी केली होती। आणि या सगळ्या घडामोडींमध्ये पडद्यामागे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खूप मोठी निर्णायक अशी भूमिका जी आहे ती बजावलेली आहे। त्यांच्या या संपूर्ण निर्णायक भूमिकेनंतर समन्वयकाच्या भूमिकेनंतर हे यश जे आहे ते राज्य सरकारला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती एक महत्त्वाचा तोडगा जो निघालेला आहे आणि एसटी संप हा संपल्यात जमा आहे असं एकूण आपल्याला दिसून येते। धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल। याच विषयी मंत्रालयातल्या चर्चेनंतर बैठकीनंतर बाहेर पडत असताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी काय म्हटलं बघा। सर वाईट आहे ना? नाही वाईट नाही, प्रेसच घेतो। सर सकारात्मक झाली का? सकारात्मक आज संपणार का सर संप? सकारात्मक आणि नकारात्मकला मधला शब्द काय? सर पण आज संप संपणार का? सर आज संप संपणार का? सर वाईट आहे ना? नाही वाईट नाही, प्रेसच घेतो। सर सकारात्मक झाली का? सकारात्मक आज संपणार का सर संप? सकारात्मक आणि नकारात्मकला मधला शब्द काय? सर पण आज संप संपणार का? सर आज संप संपणार का? म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या या वक्तव्यानंतर एकूण असं दिसून येतं की या संपाच्या संदर्भात एक महत्त्वाचा तोडगा जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलची माहिती आज संध्याकाळी बरोबर 6 वाजता पत्रकार परिषदेत ते देतील। या दिवसभरातल्या बैठकीत पगारवाढीवरती तोडगा काढण्यात आलेला आहे का, शिवाय पगारवाढीचा निर्णय झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात येतोय का आणि या घोषणेनंतर एसटीचा संप आज मिटणार का याबद्दलचा सगळा खुलासा जो आहे आणि चर्चेत नेमकं काय झालं याबद्दलची माहिती खुद्द परिवहन मंत्री एसटी कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यातल्या प्रतिनिधींना सोबत या पत्रकार परिषदेत घेऊन ते माहिती देतील। त्याच्यामुळे आझाद मैदानापासून तर या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा सुरू असणारा हा संप आज मिटेल का हे बघणं फार महत्त्वाचं आहे। आझाद मैदानातनं थेट आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। प्रशांत, गेल्या काही दिवसांपासून या आपल्या एसटी कर्मचारी सहकाऱ्यांबरोबर तू संवाद साधतोय, त्यांची दुःख आपण जाणून घेतली, त्यांच्या समस्या आपण जाणून घेतल्या, त्यांचं म्हणणं, त्यांचा आक्रमकपणा आपण बघितला। आज ही चर्चा जी आहे ती सकारात्मक झाल्याचं कळतंय परिवहन मंत्र्यांबरोबरची, काय त्यांच्या भावना आहेत? विशाल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी कर्मचारी संपाला वेगवेगळ्या ठिकाणी बसले डेपोला, पण त्या सगळ्यांचंच लक्ष आहे जे मुंबईतलं आझाद मैदानावर सुरू असलेलं हे आंदोलन। आपण बघतोय की कशा प्रकारे या ठिकाणी तळपत्या उन्हात सुद्धा गेले 16 दिवसांपासून सगळे कर्मचारी बसलेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेले हे कर्मचारी म्हणजे हा सगळा जो भाग परिसर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आस आहे। कुठेतरी पाय थकले म्हणून विसावाचा प्रयत्न जरी या सगळ्यांचा असला तरी प्रत्येकामध्ये मनाभोवती एकच आस आहे की या विलिनीकरणाची मागणी जी आहे या विलिनीकरणाची मागणी सरकारने मान्य करावी। पण आजच्या बैठकीतला तोडगा जो आहे तो तोडगा कितपत सकारात्मक असू शकतो ते महत्वाचं आहे। दादा, काय भूमिका आजच्या बैठकीत? आजच्या बैठक जशी जर विधान भवनामध्ये जर होत असेल तर आम्ही सर्व कर्मचारी 250 डेपोतील सर्व कर्मचारी विलिनीकरण ह्या मुद्द्यावरच ठाम आहोत। ही सरकार आमच्याकडून काहीतरी चुकीचा मेसेज वजवून घेण्यासाठी अनेक लालूच दाखवतात, तर आम्ही कुठल्याही त्यांच्या मताशी सहमत नाही। आम्ही फक्त विलिनीकरण आणि विलिनीकरण शासनामध्ये विलिनीकरणच झालेलं आहे हे प्रत्येक कर्मचारी पोटतिडकीनं सांगतायत। संध्याकाळी 6ला पत्रकार परिषदेमध्ये महत्वाची घोषणा करणार आहेत ते अशी माहिती समजते। आमची एकच मागणी आहे, शासनाचं विलिनीकरण करावं एवढीच मागणी एकच असो, प्रत्येकाची मागणी एकच आहे। पण नेमके तुमचे प्रतिनिधी दादा तिथे चर्चेला गेले, मंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली, या चर्चेतनं काय मिळतंय तुम्हाला? सर, मला एकच समजते की जोपर्यंत शासनामध्ये विलिनीकरण होणार नाही, किती जरी काय झालं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सरकारला जाग आली खरी। या जवळजवळ जसं जसं यायले तसं ते म्हणजे शाळा सुरू झाल्या, कॉलेजेस सुरू झाले, शिक्षक लोक पूर्ण एसटीनं जाणार, पालकांचं विद्यार्थ्यांच्या वडिलांचं कर्कोश पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। त्यामुळे या सरकारला आता शासनामध्ये विलीनीकरण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो। ठामपणे सांगताय तरी पण आजच्या बैठकीमध्ये गेलेले सगळे कर्मचारी प्रतिनिधी दादा ज्यावेळेस तुमच्याकडे येतील बोलतील त्यावेळेस काय? आमची सर्वांची एकच मागणी आहे विलिनीकरण, बाकी दुसरी काही मागणी नाही। आम्ही सगळ्यांनी एकच पहिली मागणी विलिनीकरणाचीच केलेली आहे।
हो, पण 20 तारखेला जर का आपण बघितलं तर हायकोर्टामध्ये 20 तारखेला खरं याची पुढची तारीख आहे. पण ती तारीख दादा काय सांगशील की 20 तारीख आता हायकोर्टामध्ये तारीख दिलेली आहे, तोपर्यंत विलिनीकरण शक्य नाही असं सरकार म्हणतंय, अंतरिम पगारवाढ द्यायचं म्हणतंय, मागण्या मान्य करायचं म्हणतंय. ह्या सरकारवर विश्वासच नाहीये कोणाला. कारण गेल्या वेळा 4 वर्षापूर्वी संप झाला तेव्हा सरकारने आम्हाला फसवलंय. त्यामुळे कामगारांचा ह्या सरकार कुणावरही विश्वास राहिलेला नाही. याचं कारण असं आहे की राज्यकर्ते हे फक्त एसटीचा आपला स्वतःसाठी वापर करून घ्यायला लागले. त्याच्यापाठी एसटीचं व्यवस्थापन चुकीचं ह्या 10 वर्षातलं एसटीचं जे व्यवस्थापन आहे ते राज्यकर्त्यांच्या चुकीच्या पद्धतीने वापरलेलं आहे. ही मालमत्ता जनतेची, एसटीची जी मालमत्ता जनतेची आहे काय, आणि जनतेसाठीच राहिली पाहिजे. ह्या पद्धतीनं हे आणि 10 वर्ष जर असंच जर राहिलं तर एसटी टिकणार नाही. त्यासाठी कामगार हा एकवटून उतरलाय. फक्त विलिनीकरण झालं पाहिजे. म्हणजे कामगारांची भूमिका सुद्धा आहे की एसटी टिकावी. दादा मान्य आहे की एसटी ही प्रत्येक कामगाराच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याकरताच तुम्ही लढतायत. पण आज जर का तोडगा निघाला नाही तर 20 तारखेपर्यंत पुन्हा एकदा हे आंदोलन खेचलं जाऊ शकतं. हो, आम्ही 20 तारखेपर्यंत आंदोलन थांबत राहणार आहे. आमची एकच मागणी आहे, विलिनीकरण. पण ज्या प्रकारे चर्चाच्या फेऱ्या सगळ्या सुरू झालेल्या आहेत, या चर्चेच्या फेऱ्यातनं तुम्हाला दिलासा मिळतो असं तुम्हाला वाटत नाही? चर्चा अजून झाल्या तरी चालतील आम्हाला, पण आमची एकच मागणी आहे, विलिनीकरण. हो, पण हायकोर्टाने जी समिती नियुक्त केलेली आहे ती समिती जोपर्यंत अहवाल सादर करत नाही तोपर्यंत विलिनीकरणाचा निर्णय घेता येत नाही असं सरकार म्हणतंय तुमच्या चर्चेमध्ये. म्हणून काही विशेष दिलासा देणाऱ्या घोषणा आज करायची भूमिका घेतली आहे. नाही, कसं आहे माहिती आहे का सर, आता ती समिती तर ते काम करेल, अनिश्चित काळ लागेल ते आम्हाला माहिती नाही. परंतु 1 लाख कामगारांचं पोशिंदा म्हणून या सरकारनं जबाबदारी घेऊन या सरकारनं आशीर्वाद घ्यावेत 1 लाख कुटुंबांचं, असं माझं म्हणणं आहे. विलिनीकरण झाल्याशिवाय माघार नाही. एक आम्हाला छोट्या तुकड्या देऊन तुम्ही आज नाचवाल, उद्या आम्हाला परत पुढच्या पगारासाठी आम्हाला 2-3 आत्महत्या कराव्या लागतील. आम्ही अजून आमचं किती रक्त पिणार, अजून किती आत्महत्या करायच्या आम्ही? त्यासाठी आमची एकच मागणी आहे. आतापर्यंत 42 आमचे बांधव गेलेले आहेत. त्याच्यामुळं दरवर्षी तुमच्या पगारासाठी तुमच्याकडे येणार, तुम्ही आम्हाला भीक देणार, हे किती दिवस चालणार? त्यासाठी एकच मागणी आहे फक्त, हे एकच सोल्युशन असू शकतं. जर भारतामध्ये जर बाकीच्या 8 राज्यामध्ये जर विलिनीकरण होऊ शकतं तर महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्यामध्ये सर्वात GDP 1 नंबर आहे महाराष्ट्रामध्ये. भारतामध्ये GDP आपल्या महाराष्ट्राचा 1 नंबर आहे. तर ह्या राज्याला का जमू नये? का जमू नये महत्वाचा मुद्दा आहे. मित्रा या थोडे पुढे या 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 तुम्ही पुढे या. जे बोलायचं ते मनापासून बोला. पण आता सरकार असंही म्हणतंय की तुमच्या 1 नाही 2 नाही तब्बल 28 संघटना आहेत. कोणत्या संघटनेशी चर्चा करावी? संघटनेशी कुठल्याच चर्चा करायचं काम नाही. आमचा पहिल्यापासून मागणी एकच आहे आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहोत की आम्हाला फक्त राज्य शासनाने विलिनीकरण पाहिजे. हो, पण मग तुमच्या कोणत्याही संघटनेवर विश्वास राहिला नाही? कुठल्याच संघटनेवर विश्वास नाही. पण तुम्ही सगळेच जण कोणत्या ना कोणत्या संघटनेचे सदस्य नक्कीच असाल. हो, होतो ना साहेब, सगळं होतं. संघटनांवर सगळे विश्वास टाकून सर्वांनी केलं होतं. या 28 संघटनांनी या 1.25 लाख कर्मचाऱ्यांचा वर्षानुवर्ष फक्त आणि फक्त वापर करून घेतला आहे. आमच्याकडनं पावत्या फाडून घेतल्या, यांचा पावत्यांचा यांनी राजनीतिक यांच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला आणि कुठल्याही प्रकारे त्याचं आम्हाला मदत म्हणून काही दिलं नाही. फक्त पिळवणूक, बाकी काही दिलं नाही. या कर्मचाऱ्याच्या नशिबात पडलेलं नाही. आता हे म्हणतात की तुटपुंजी आता ही वेतनवाढ देतील. अहो, यांच्याकडे 272 कोटी महिन्याचा पगार द्यायला जर पैसे नाहीत तर ही वेतनवाढ किती दिवस देतील, काय देतील? परिवहन मंत्र्यांनी तसं सांगावं, यावं, या कर्मचाऱ्यांच्या समोर यावं. महत्वाचा मुद्दा यांनी उपस्थित केला आहे. खरं जर का बघितलं तर 65 लाख प्रवासी एसटी मध्ये प्रवास करत होते कोरोना काळाच्या आधी. पण त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जवळपास 22 ते 23 कोटीचं उत्पन्न होतं एसटीचं. त्याचबरोबर 270 कोटी दर महिन्याला पगाराला जात होते. 550-600 कोटीचं उत्पन्न असताना 270 कोटीचा पगार द्यायला सुद्धा यांच्याकडे पैसे नव्हते. पगार कायम थकत गेला आणि याचमुळे कर्मचारी या आंदोलनाच्या पवित्र्यात आले. काय सांगशील दादा? काहीच नाही सर, आमची फक्त एकच मागणी आहे. एवढे जे 250 डेपोतले कर्मचारी इथं बसलेले आहेत, काय त्यांच्या ते डेपोच्या ठिकाणी सगळ्या कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की फक्त आमचं शासनात विलिनीकरण झालं पाहिजे. आपण बघतोय विशाल की संतप्त आहेत इथले सगळे कर्मचारी. मुळात त्यांचं म्हणणं असं आहे की बैठकीमध्ये चर्चा काही हो, निर्णय काही हो, जर का समितीचा निर्णय हायकोर्टामध्ये दिल्यानंतर विलिनीकरणाचा निर्णय होऊ शकत असेल असं जर का सरकार म्हणत असेल तर तो निर्णय आज घ्यायला काय हरकत आहे. एकंदरीत आज संध्याकाळी 6ची पत्रकार परिषद महत्वाची आहे. त्यानंतर नेमका काय प्रस्ताव सरकारच्या माध्यमातून यांच्यापुढे येतोय आणि सगळे कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी जे बैठकीला गेले होते ते नेमका कशा प्रकारे यांच्याशी संवाद करतात, त्यानंतरच काय तो हा तिढा सुटू शकेल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. बघूया संध्याकाळी 6 वाजता परिवहन मंत्री अनिल परब ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतील तेव्हा त्या पत्रकार परिषदेत एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेदरम्यान उपस्थित असताना कोणते मुद्दे मान्य केले आणि महत्त्वाचा मुद्दा विलिनीकरणाचा याबद्दल
काय नेमकं म्हणण्यात आलेलं आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत. एक महत्त्वाची घडामोड आहे एस टी संपाच्या संदर्भातली. एस टी संपावर अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात आला आहे. पगारवाढीमुळे 600 कोटींचा भार जो आहे तो राज्य सरकारवरती येणार आहे. वार्षिक 600 कोटींचा हा भार असणार आहे आणि या प्रस्तावाला राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी मान्यता दिली आहे. त्याच्यामुळे आता अंतरिम पगारवाढीचा जो मुद्दा आहे तो मान्य करण्यात आल्याचं आपण बघतोय आणि त्यासाठी 600 कोटींचा भार जो आहे तो राज्य सरकारवरती येईल. वार्षिक 600 कोटींचा हा भार आहे. एस टी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला होता आणि या पगारवाढीनंतर एस टी महामंडळ आणि राज्य सरकारवर वर्षाला 600 कोटींचा भार येईल. याबद्दल बोलूयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याबरोबर आहेत. स्वाती, अंतरिम पगारवाढीचा हा प्रस्ताव आहे आणि यामध्ये 600 कोटींचा भार जो आहे तो राज्य सरकारला वर्षाला सोसावा लागेल. हे ठरवत असताना नेमकी काय चर्चा झाली आहे? खरं तर अर्थमंत्र्यांबरोबर काही वेळापूर्वीच बैठक झाली आणि या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब झालं की पगारवाढ द्यायला राज्य सरकार तयार आहे आणि एस टी महामंडळ तयार आहे आणि त्यापायी दर महिन्याला 50 कोटींचा अतिरिक्त भार हा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. म्हणजे आपण जर एकूणच बघितलं वार्षिक 600 कोटींचा अतिरिक्त भार हा राज्यावर पडू शकतोय. पण आताच्या क्षणाची सगळ्यात महत्वाची ही बातमी आहे की या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यास अर्थमंत्र्यांनीही मान्यता दिली. त्यामुळे पगारवाढीचा हा अंतिम प्रस्ताव जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे या कर्मचाऱ्यांसाठी. आता काही वेळातच याची अधिकृत घोषणा केली जाईल कारण ही माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे काही वेळातच अधिकृत माहिती दिली जाईल आणि कर्मचाऱ्यांना हा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला जाईल. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही कदाचित आज संप संपू शकतोय. आज हा संपत, पण अंतरिम पगारवाढीचा जो मुद्दा होता म्हणजे अर्थात यामध्ये बऱ्याच वेळेस जे वरिष्ठ कर्मचारी आणि जे नवीन दाखल झालेले कर्मचारी आहेत एस टी महामंडळात त्यांच्या पगारात मोठी तफावत दिसत होती. ही तफावत या मंजुरीनंतर म्हणजे दिसणार नाही या दृष्टीने तरतूद करण्यात आली आहे का? हे बघा, ज्युनियर ग्रेडचे कर्मचारी आहेत जे गेले 10-12 वर्ष काम करतात आणि असं असतानाही त्यांच्याकडे मात्र काही पैसा येत राहत नाही किंवा मिळत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आणि जे वरिष्ठ कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये फार तफावत होणार नाही या दृष्टीनं काळजी घेतली जाईल. पण नेमकं पगाराचं जे स्ट्रक्चर असेल ते कसं असेल किंवा पगार कशा पद्धतीने वाढवण्यात येईल हे खरं तर समितीलाच किंवा जे शिष्टमंडळ होतं त्यांच्या पुढे मांडलेलं आहे. आणि काही वेळातच या जी पत्रकार परिषद 6 वाजताची घेतली जाणार त्यावेळेला आपलं स्पष्ट होईल की नेमकी ही पगारवाढ देताना कशी दिली जाणार आहे, टप्प्याटप्प्याने दिली जाईल की कशी दिली जाईल, कोणाला कोणत्या ग्रेडमध्ये वाढवलं जाणार आहे याबाबतची अधिकृत माहिती आहे काही वेळात कळू शकेल. पण हे मात्र नक्की आहे की ही पगारवाढ देण्यास वित्त विभागानं म्हणजे अर्थमंत्र्यांनी याला मान्यता दिलेली आहे आणि अगदी राज्यावर 600 कोटींचा अतिरिक्त भार पडला तरीही आता संपावरचा हा तोडगा काढण्यासाठीचा एक मोठा उपाय किंवा मोठी उपाययोजना ही राज्य सरकारने योजलेली आहे. धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. तर आता आपण या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. एस टी संपाच्या मागण्यांमध्ये अंतरिम पगारवाढ हा जो महत्त्वाचा मुद्दा होता त्याला राज्य सरकारने पूर्णतः मंजुरी दिली. एस टी संपावर अंतरिम पगारवाढीचा हा जो प्रस्ताव आहे ज्यामुळे 600 कोटींचा भार जो तो राज्य सरकारवरती येणार आहे. पण जी एक फार मोठी तफावत दिसून येते कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये ती भरून काढण्याच्या दृष्टीने खुद्द शरद पवारांनी देखील वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर आता अनिल परब यांनी अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेऊन या प्रस्तावाला मान्यता दिल्याचं कळत आहे. त्याच्यामुळे आता सगळेजण लक्ष ठेवून आहेत की 6 वाजता परिवहन मंत्री अनिल परब जी पत्रकार परिषद घेतील त्यात कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या याबद्दलची माहिती ते देणार आहे. दुसरीकडे रत्नागिरीतल्या खेडमध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. मात्र त्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होताना बघायला मिळत आहेत. पण तर त्याचसोबत खासगी वाहतूकदारही प्रवाशांकडून अधिकचे पैसे उकळत आहेत असं दिसून येलं आहे. ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एस टी सेवा गेल्या 16 दिवसांपासून बंद असल्यानं विद्यार्थी आणि कामगार वर्गालाही त्याचा मोठा फटका बसताना दिसतोय. त्या संपाला आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये 16 दिवस झालेले आहेत आणि माझ्या पाठीमागं आपण बघू शकताय की या ठिकाणी कंट्रोल रूम जे आहे हे अशा प्रकारे लॉक केलेले आहे. या कंट्रोल रूमला लॉक केलेलं आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच मोठा फटका जो आहे हा इथल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मोठ्या प्रमाणावरती बसलेला आहे. खरं तर
एस टी ही ज्याप्रमाणे एक मुंबईची लोकल रेल्वे रक्तवाहिनी आहे तशी ग्रामीण भागातली जी रक्तवाहिनी आहे ती एस टी मानली जाते आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होत आहे. मला सांग तू कुठल्या शाळेत आहेस आणि कुठे जाणार आहे, गाव कुठलं तुझं? मी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल कॉलेजला आहे आणि मी आयनीवरून येतो. आयनीवरून. आता एस टी बंद आहे गेले 16 दिवस, काय नुकसान होतं तुमचं? नाही, कॉलेजच्या टाईममध्ये एस टी असायची त्यामुळे आम्हाला कॉलेजला त्या टाईममध्ये पण येता यायचं आणि आमच्या पैशाचं हे पण व्हायचं. आणि आता एस टी बंद आहे तोपर्यंत आम्हाला कॉलेजला यायला खूप उशीर होतो, कॉलेजला यायला अडचणी निर्माण होतात. त्यामुळे एस टी लवकरात लवकर चालवावी अशी आमच्या कॉलेजच्या सर्वांची इच्छा आहे. तुझं गाव कुठलं आणि तुला काय नुकसान होतं तुझं? मी दस्तुरी येथून येतो. जिथे आम्हाला 180चा पास भेटायचा तिथे आता आमचे जास्त पैसे जात आहेत घरातून, त्यामुळे कधी कधी आम्ही येऊ शकत नाही. त्यामुळे एस टी ही लवकरात लवकर चालू करावी. मला सांग तुझं गाव कुठलं आणि एस टी बंद असल्याचं तोटा तुला काय होतं? माझं गाव मी आंबोलीमधून येतो आणि मी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल या शाळेत कॉलेजमध्ये जातो आणि आम्हाला यायला साधारणतः 1 तास तरी लागतो इथपर्यंत यायला. आणि वडापनी यायला तरी म्हणजे प्रायव्हेट गाड्याने आम्हाला यायला साधारणतः दीड एक तरी तास लागतो. किती रुपये घेतात वडाप? वडापला 100 रुपये तरी घेतात. आणि एस खर्च? एस टीचा खर्च दिवसातनं 50 रुपये व्हायचं येऊन जाऊन. मला सांग तुला काय नुकसान होतं, कुठलं गाव आहे तुझं आणि किती माझं गाव शिवतर. मला यायला अजून 1 तास लागतो, पण एस टी नाहीत म्हणून म्हणजे पैसे जास्त खर्च होतात. ओके. आता मला सांग एस टी बंद आहे त्याच्यामुळं तुम्हाला शाळेत यायला काय उशीर होतो, काय होतं? अभ्यासाला कसा वेळ भेटतो? अभ्यासाला आम्ही 9:30 वाजता शाळा येतो, 8:30ची शाळा असते, तर आमचं नुकसान होतं याचं. काही ग्रामस्थ देखील आहेत जे नोकरी धंद्यानिमित्त येत असतात खेड शहरामध्ये. तुमचं गाव कुठलं आणि एस टी बंद असल्याचा फटका तुम्हाला काय पडतो? एस टी बंद असल्याचा फटका आम्हाला पडतो आहे की आता म्हणजे एस टी चालू होते त्या टायमाला आमचे तिकीट 15 रुपये होते आणि आता लोकल गाडी नेतो आमचे तिकीट आता तिथून 30-40 रुपये येतात रिक्षावालं. त्यामुळं आम्हाला त्रास होतो. त्यामुळं लवकरच्या लवकर हे संप मिटला पाहिजे अशी आमची सांगायची अपेक्षा आहे. एकंदरीतच आपण जर बघितलं तर या ठिकाणी एस टी बंद असल्याचा सर्वात मोठा फटका जो आहे हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बसतोय. त्याचबरोबर रोजंदारीवर शहरामध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या कामगार वर्गाला देखील मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय. आणि आज गेली 16 दिवस झालं एस टी पूर्णपणे ठप्प आहे आणि ती लवकरात लवकर चालू व्हावी अशी मागणी विद्यार्थी आणि कामगार लोकांकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यासोबतच खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत असल्याचं त्यांना आर्थिक भुर्दंडही त्यामुळे बसतोय. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी थेट वाहनं मिळत नाहीत आणि त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. वेळ आणि पैसा वाया जात असल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. एस टीच्या फायद्यासाठी हा संप लवकरात लवकर मिटायला हवा अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबर आहे, परंतु प्रवाशांचे खूप हाल होत आहे. आता कुठे गाड्या मिळतात, कुठे गाड्या मिळत नाही. काही ठिकाणी प्रायव्हेट कार असतात, मग ते मनमानी भाडं आकारले जातं आणि मग प्रवाशांना खूप हाल भोगावं लागत आहे. त्यामुळे सरकारने पण आणि एस टी कर्मचाऱ्यांनी पण दोघांनी समंजसपणाने घेऊन लवकरात लवकर संप संपवा हीच त्यांना विनंती. एस टी कर्मचारी आणि गव्हर्नमेंट दोघांनी समंजसपणाने घ्यावं, कारण की यांच्याही मागण्या ग्राह्यच आहेत, त्यांचेही निर्णय ग्राह्यच आहेत, पण दोघांनी समंजसपणाने घ्यावं आणि लवकरात लवकर संप मागे घ्यावा. कारण खूप हाल होत आहेत. खरं म्हटलं तर भाडंही परवडण्यासारखं नाही आहे आणि हाल तर मुळीच परवडत नाही. असे येण्या जाण्याचा खूप त्रास होतो आहे आणि स्टेप बाय स्टेप चेंज करत यावं लागतं गाडी, ते वेगळे हाल. एस टी कर्मचाऱ्यांवरती मजुरी करण्याची वेळ आली आहे. हो, मजुरी करण्याची. आधीच तुटपुंजा पगार आणि त्यात संप सुरू असल्यानं कर्मचाऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली. एस टीत 9 वर्षांपासून चालक असलेले विजय खैरनार 300 रुपयाने मजुरी करतात. त्यांच्या हातात एस टीचं स्टेरिंग होतं, पण त्यांना आता मजुरी करावी लागते. त्यांना 16,000 पगार आहे, मात्र कर्जामुळे त्यांचे 11,000 रुपये कपात होऊन फक्त 5,000 रुपये येतात. मात्र आता संपामुळे प्रपंच चालवणं कठीण झालंय. कुटुंबाची उपासमार होण्याची वेळ आल्यानं विजय यांना मजुरीचा मार्ग पत्करावा लागला. इतकंच नव्हे तर आर्थिक स्थिती खालवल्यानं त्यांच्या मुलांना शिक्षण सोडून मजुरी करावी लागते. 11वीला असलेला मुलगा आणि 9वीला असलेल्या त्यांच्या मुलीवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. एस टीचा संप चालू आमच्या विविध मागण्यासाठी,
तर ते संप चालू आहे. आता त्याचे काही जे भरोसा नाही, ते काही निर्णय सरकार काही घ्यायला तयार नाही. पण नाईलाज माझा परपंच गरीब असले म्हणून शासनाकडून ST बँकेकडून कर्ज घेतलं, त्याच्यामुळे मला कामाला जाण्याची वेळ आली. आता सध्या गवंडीच्या हाताखाली जातो. संप आता अजून ते 1 महिना दिलेला आहे. काय करायचं, उपासमारीची वेळ आलेली माझ्यावर. मग त्यामुळं मी गवंडीच्या हाताखाली जात मजुरी करतो. माझे 2 मुलं आहे, ते आत्ता सध्या कामाला जायले. पती कामाला जातो STचं, पण मग आता संप झाला, त्याच्यामुळं गवंड्याच्या हाताखाली कामाला जावं लागलं. शिक्षण नाही घेत का त्या? शिक्षण बंद झालं आता, म्हणजे शाळा सोडून दिली, त्याच्यामुळं मग कामाला जाते आता. का सुटले? घरात परिस्थिती अशी आहे. धक्कादायक आहे. ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लातूरच्या ST प्रशासनाला तब्बल 10 कोटींचा फटका बसलाय. तर दुसरीकडे STच्या संपामुळे खासगी वाहतूकदारांना मात्र अच्छे दिन आलेत. दिवसातील 51,76,000 रुपयांची कमाई करणाऱ्या STला या संपाचा फटका बसल्याचं आपण बघतोय. तर प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहेत. तर खासगी वाहतूकदार प्रवाशांच्या या परिस्थितीचा फायदा घेत असून त्यांच्याकडून अधिकचे पैसे उकळताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचे, खेडेगावून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हाल या ठिकाणी होत आहेत. शाळा कॉलेजेस असतील किंवा या ठिकाणी स्थानिक विद्यार्थी असतील जे खेडोपाड्यातून येत आहेत, त्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. तरी ST महामंडळ नसल्यामुळे आम्हाला शाळेपर्यंत येणं अशक्य होतं. परंतु आता सध्या खासगी बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे व महाराष्ट्र शासनाचे व लातूर जिल्हाधिकारी साहेबांचे मनापासून आभार मानतो. 1.5 वर्ष झालं आमच्या स्कूल बस बंद आहे त्या, आणि हे प्रशासनानं कलेक्टर साहेबांनी सांगितलं आता की बाबा बसचा संपा तोपर्यंत मी करा पॅसेंजर राहतो का, मी बस STच्या तिकिटात प्रवासी वाहतूक करत असतो आता बी. तर तेवढीचे 8-10 दिवस झाले तर आमचं तेवढं मेंटेनन्स आहे, तरी खर्च निघाल, हेच आम्ही आभार मानतो ह्यांचे बी. आणि आमच्या बस बंद असल्यामुळं थोडा आम्हाला बी रोजगार 4 दिवस मिळाला. डेपोमध्ये, प्रत्येक डेपोमध्ये लातूर जिल्ह्यातील जे 5 डेपो आहे तिथे प्रत्येक मोटर वाहन निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आणि स्कूल बस, खाजगी बसेस, प्रायव्हेट बसेस यांना आपण प्रवाशांची वाहतूक करण्याकरता परवानगी देण्यात आलेली आहे. ST कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका वाशिममधल्या शालेय विद्यार्थ्यांना बसलाय. ST कर्मचारी संपावर असल्याने मालेगाव तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या वरदरी इथल्या विद्यार्थ्यांना बैलगाडीचा वापर करावा लागतोय. काही वेळा तर विद्यार्थ्यांना पायी प्रवास करून शाळेत जावं लागतं. अनेक डोंगराळ भागात साधी बैलगाडीही जात नसल्याने विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. होत आहेत, पण जर चर्चा करायचीच नसेल, काय करायचं हे सांगा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण ST संपाच्या संदर्भातला अपडेट जाणून घेऊया. बघा, आज ST संघटनाच्या किंवा कामगारांच्या प्रतिनिधींबरोबर अनिल परब यांची चर्चा जी आहे, म्हणजे चर्चेच्या 2 फेऱ्या झाल्यात आणि त्यामध्ये पगारवाढीचा विषय जो अंतरिम प्रस्ताव जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि आता बघूयात की या विषयाला घेऊन 6 वाजता जी पत्रकार परिषद होते त्यात अनिल परब काय म्हणतात. पण या दरम्यान आम्ही राज्यातल्या ST कर्मचाऱ्यांशी संवाद साधतोय. याबद्दल खुद्द संवाद साधला आमचे प्रतिनिधी विलास बडे यांनी. बघूयात काय म्हणले कर्मचाऱ्यांनी. राज्य सरकारची ही भूमिका आहे की विलिनीकरण शक्य नाहीये. मग तुम्ही विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहात. काही मधला तोडगा निघू शकतो का? निघू शकतो तर काय? 7व्या वेतन आयोगाप्रमाणे ते पगार आम्हाला द्यायला तयार आहेत. मग ज्याप्रमाणे बाकीचे जे महामंडळं की जे आंध्र असेल, कर्नाटक असेल, त्यांनी जशी तरतूद केलेली राज्य शासनाच्या ह्याच्यामध्ये आपल्या बजेटमध्ये, तशी बजेटमध्ये आमची तरतूद करावी, म्हणजे रेग्युलर सॅलरी निघेल. नाहीतर मग हे काय एखादी संस्था आमचा पगार नाही म्हणून आमच्या जागा विकू जर त्या बँकेला घाण ठेवून जर फस्त केल्या, उद्योग हा बंद पडून जाईल उद्या. मग तो कसा वाचवणार तुम्ही? हा उद्योगही वाचला पाहिजे, त्यासाठी जनतेलाही फायदा झाला पाहिजे.
म्हणून आम्हाला शासकीय विलीनीकरण तुम्ही फायदे द्यायला तयार आहात, तर मग फक्त शासकीय म्हणायला काय अडचण आहे तुम्हाला? विलनीकरण झाल्याच्या नंतर कर्मचाऱ्याचा तर फायदा आहेच, परंतु आम जनती, महाराष्ट्रातली गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि वयोवृद्ध जे की अनेक सवलती या राज्य सरकारच्या महामंडळावर लादलेल्या आहेत, त्या सर्वांना याचा फायदा होणार आहे. याचं कारण याचं कारण आहे, इतर राज्यामध्ये प्रवासी कर सुद्धा कमी आहे आणि आम्हाला ही कर्ज आहे एसटी महामंडळाला लादलेला प्रवासी कर, हो कर सुद्धा कमी होऊ शकतो, टोल टॅक्सचे पैसे कमी होऊ शकतात, डिझेलवरला कर कमी होऊ शकतो, म्हणून आम जनतेला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. छोट्या छोट्या गुन्ह्यासाठी गुन्हा तर नसतोच. आता इथे न राहणं कोणाची मजबुरी असते. मी एक विधवा आहे, माझ्याकडे 2 मुलं आहेत, मी इथं राहू शकत नाही कारण माझी 2 मुलांना शिकवणं आणि इथं रूम भाडं देणं मला परवडत नाही. एसटीच्या पगारामध्ये मी ते करू शकत नाही. मग मी माझ्या आईच्या इथून 10 किलोमीटर माझं गाव आहे, तिथून अपडाऊन करते. तुम्ही अपडाऊन करता आणि घर भाडं घेता म्हणून मला आरोपपत्र देऊन त्याच्यामध्ये माझा 1 टाइम दंड त्यांनी आकारला गेला मला. मग ही अशी जुलमी शिक्षा कशासाठी? इतकी अडचण येते की आता म्हणजे कुणाला जर उसने मागायचे म्हटलं तर ते म्हणतात की तुम्हाला नोकरी आहे, तुम्हाला काय गरज आहे. पण त्यांना आम्ही आमची व्यथा सांगायची कशी की आम्ही 10,000 मध्ये घर कसं भागवतो हे आमच्या जीवालाच माहिती आहे. आज 11 वर्ष झाली तर 10,000 रुपयामध्ये जर हे होत असेल तर म्हणजे घरच्यांना पण देता येत नाही, आम्हाला आमचं पण करता येत नाही. ह्या शासनाला एवढं सुद्धा वाटत नाही की हे गेले 11 वर्ष झालं हे 10,000 रुपयामध्ये आणि 8,000 रुपयामध्ये घर भागवत असतील. आम्ही फक्त 15,000 रुपये आम्ही नुसतं लाईट बिल घेतो, आम्ही नुसतं फोनचं बिल घेतो आणि आम्ही 10,000 रुपयामध्ये एक कर्मचारी आम्ही महिनाभर वागवतो. त्या सरकारला थोडी सुद्धा लाज वाटत नाही की आम्ही हे कर्मचारी आम्ही कसे वागवावेत म्हणून. एवढं झालं तरी सरकार म्हणतंय की आम्हाला शासनामध्ये विलीनीकरण करता येत नाही. त्यांच्या गोष्टी आल्या की सगळं होतं आणि कर्मचाऱ्याच्या गोष्टी आल्या की त्यांच्याकडे नुकसान होतं, ह्यांच्या तिजोरीमध्ये पैसा नसतोय. फक्त कर्मचाऱ्यासाठीच काही नाही आहे का सरकारकडे? 12,790 माझं बेसिक आहे, त्यावर मला डीए दिलेला आहे 1,535, एचआरए दिलेला आहे 895, असा माझा टोटल पगार 14,000 रुपये निघालेला आहे आणि माझ्यावर कुठलंही कर्ज नाहीये, कुठलंही कर्ज नाही. बाकी वजाती होऊन माझ्या हातामध्ये फक्त 11,000 रुपये आलेले आहेत. त्यामध्ये मला घरभाडं 4,000 रुपये द्यावं लागतं, त्यानंतर 1,000 रुपये सिलेंडरसाठी लागतात, लाईट बिल मला 500 ते 1,000 रुपये लाईट बिल येतं, त्यानंतर तेलाच्या डब्यासाठी 2700 रुपये द्यावे लागतात. माझ्या लेकरांचं शिक्षण हे तर होऊ शकत नाही, माझ्या आई वडिलांचं आजार पण आहे, ते पण काही होऊ शकत नाही या पगारामध्ये. आणि हे मी काय करतो, हे माझे जे 11,000 रुपये ह्या महिन्याचे आहेत ती मी शिवसेना नेते यांना मी देतो, त्यांनी 11,000 रुपयामध्ये घर चालवून दाखवा आम्हाला. महाराष्ट्र साधू संत व थोर पुरुषांची भूमी असल्यामुळे मी सर्वप्रथम त्यांना वंदन करते. मी सरकारला एकच विनंती करते की आपल्या लालपरीचं शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे. त्यामुळे आम्हा सर्वांची आर्थिक पिळवणूक थांबेल व शिक्षणाचा दर्जा उंचावेल. सध्या पगार कमी असल्यामुळे आम्हाला कुठल्याच प्रकारच्या सुखसुविधेचा उपयोग घेता येत नाही व अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. म्हणून माझी चिमुकलीची विनंती आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना की एसटीचं शासनात विलीनीकरण करून आम्हा सर्वांची आर्थिक पिळवणूक थांबवावी व योग्य तो न्याय द्यावा. हेड मेकॅनिकला कसलंही न विचारता त्या मेकॅनिकला विनाकारण लाखो रुपयाचा दंड केला जातो. त्याचा काही दोष नसतो मेकॅनिकचा, कारण त्याची लाईफ संपल्यामुळे ते गाडी नादुरुस्त होते. त्याला मेकॅनिकला कसं जिम्मेदार धरता तुम्ही? हेड मेकॅनिक म्हणून आम्हाला विचारावं त्यांनी किंवा ह्याच्यात काय करता येईल, आम्हाला आमची बाजू समजून घ्यावी ना. आम्हाला कसलीही विचारणा केली जात नाही. आणि दुसरी गोष्ट, एक जनरेटर इथं आलं, इलेक्ट्रिशियनचा काही संबंध नाही, त्या इलेक्ट्रिशियनचं 6 महिने इन्क्रीमेंट खाल्लं, त्याची 15 वर्ष नोकरी बाकी आहे, त्याचं जवळपास 3 लाखाचा दंड झालेला आहे त्याला. म्हणजे लिखाणामध्ये येतं 6 महिन्याचं इन्क्रीमेंट कायमस्वरूपी खाल्लं, पण त्या कायमस्वरूपी इन्क्रीमेंटमुळे त्याचं सर्व्हिसमध्ये 3 लाखाचं नुकसान होईल. तर तो माणूस पुढे न्याय सुद्धा मागू शकत नाही, कारण त्याचं घर आज ह्या पगारावरच चालतं, तुटपुंज्या पगारावर 6-7 हजार जी त्याच्या हातात पगार येत होती ती पुढे न्याय मागूच शकत नाही. मी हेड मेकॅनिक आहे, माझ्या डोळ्यानं मी बघितलेली आहे घटना, कारण जनरेटर जळालं त्या दिवशी मी स्वतः हेड मेकॅनिक आहे. त्याला म्हणलं मला डेपो मॅनेजरकडे घेऊन चल आणि मी तुझी व्यथा सांगतो तिथं की ह्यांचा काही दोष नाही म्हणून, पण ती माझी बाजू ऐकून घेतली नाही प्रशासनानं आणि त्याला 3 लाखाचा जवळपास दंड झालेला आहे त्या मेकॅनिकला. दुसरी गोष्ट, टायर कधीतरी घासणारच आहे. जॅक टामी आमच्याकडे नाहीत, ही प्रशासनाच्या थोड्या त्रुटी आहेत. तर त्या ड्रायव्हरतून पुढलं चाक जर पंक्चर झालं, खाली बसलं, तर त्याच्याकडे जॅक नाही, स्टेपनी नाही, मग ते कसं रस्त्यात बदलणी करणार टायर? मग इथून मेकॅनिक पाठवून तिला दुरुस्त केलं जातं. मग ती टायर जर खराब निकामी झालं तर त्याचं 6 महिने कायमस्वरूपी इन्क्रीमेंट खाल्लं जातं. तर त्याची 10 वर्ष नोकरी जर बाकी असेल तर त्याचं जवळपास 1.5 लाखाचं नुकसान होतं त्या ड्रायव्हरचं.
म्हणजे टायरची किंमत आहे तुमची 10 ते 11,000 नव्या टायरची आणि तुम्ही त्याला दंड करता 1.5 लाख रुपयापर्यंत. तर ही कोणती पद्धत आहे आणि ही आम्हाला समजून सांगता येत नाही, कारण आम्ही एवढे शिकलेले नाहीत. पण ही आवेदन पद्धत आणि ही खूपच चुकीची आहे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.